भारताने पहिल्यांदाच अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारसोबत चर्चा केली आहे। भारत पाकिस्तानची आणखी पाणी कोंडी करण्याची तयारीत आहे। पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार आहे। तालिबानने पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताने देखील त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं। पाकला घेरण्याची तयारी। भारत पहिल्यांदा तालिबानशी बोलला। एस जयशंकर यांची अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। भारत पाक तणावाच्या दरम्यान भारत पहिल्यांदाच तालिबानशी बोलला। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्तकी यांच्याशी चर्चा केली। राजनैतिक स्तरावर आतापर्यंत भारताचा तालिबानशी संपर्क नव्हता। पहिल्यांदाच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार आल्यावर भारताने राजनैतिक स्तरावर संपर्क केला। तालिबानने पहलगाम हल्ल्याची निंदा केली होती। अफगाणिस्तानच्या या भूमिकेचं भारताने स्वागत केलं। भारत अफगाण सरकारला शहतूत धरण योजनेसाठी मदतही करणार आहे। शहतूत धरण अफगाणिस्तानमधल्या काबूल नदीवर बनतंय। भारत शहतूत योजनेसाठी $236 मिलियन मदत अफगाणिस्तानला देणार आहे। काबूल नदीवर धरण बनल्यास या नदीचं पाणी पाकिस्तानमध्ये जाणार नाही। काबूल नदी अफगाणिस्तानमधून पाकिस्तान खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये जाते, त्यामुळे पाकिस्तानची अफगाणिस्तानातूनही जलकोंडी होणार आहे। भारताने पाकिस्तानला अफगाणिस्तानमधून घेरण्याची तयारी सुरू केली आहे। एकेकाळी पाकिस्तानच्या साथीदार असणाऱ्या अफगाणिस्तानसोबत भारताचे संबंध सुमधुर होताना दिसतात। 2021 नंतर पहिल्यांदाच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्याशी चर्चा केली आणि त्या माध्यमातून अफगाणिस्तानने स्पष्टपणे संदेश दिला की अफगाणिस्तान दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये भारताच्या सोबतीला आहे आणि याही पलीकडे जाऊन ज्या प्रकारे अपप्रचार केला जातोय, ज्या प्रकारे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये एक प्रकारे दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याला सुद्धा अफगाणिस्तानकडून विरोध केला गेला। महत्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तासाभरापासून हाय लेव्हल बैठक पार पडलेली आहे। गृहमंत्री अमित शहा आणि NSA अजित डोवाल हे देखील या बैठकीसाठी उपस्थित होते। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत देखील मोदींनी बैठक घेतली आहे। एस जयशंकर यांच्यासोबत देखील मोदींची बैठक झालेली आहे। मोदी आणि शहा यांच्यामध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही हाय लेव्हल बैठक झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता। यासाठी कोड 8647 जारी करण्यात आला होता। अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस आणि FBI कडून आता सध्या तपास सुरू आहे। FBIचा माजी संचालक जेम्स कोमीने कट रचल्याचा संशय आहे। 86 हा कोडवर्ड, तर 47 म्हणजे ट्रम्प सध्या 47वे अध्यक्ष आहेत। जेम्स कोमी यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि तुरुंगात टाकलं पाहिजे। माजी FBI संचालकांनी अनेक गुंडांवर खटला चालवलाय। ते गुंड काय करू शकतात हे त्यांना माहिती आहे। ट्रम्प यांच्यावर आधीही 2दा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला कोमी यांनी दिलेल्या धमकीच्या चौकशीला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो। तुलसी गबार्ड, नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर, US। आज समुद्र किनाऱ्यावर फिरताना पाहिलेल्या काही शंखांचा फोटो पोस्ट केला होता। मला वाटलं की तो एक राजकीय संदेश असावा। मला कल्पना नव्हती की काही लोक त्या आकड्यांचा संबंध हिंसाचाराशी जोडतील। माझ्या मनात कधीच हे आलं नाही, मात्र मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करतो म्हणून मी पोस्ट काढून टाकली। जेम्स कोमी, FBI माजी संचालक। जेम्स कोमी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना उद्देशून केलेल्या सोशल मीडिया पोस्टची आम्हाला माहिती आहे। आम्ही विविध गुप्तचर विभागांशी संपर्कात आहोत। FBI आवश्यक ते सर्व सहकार्य करेल। काश पटेल, FBI डायरेक्टर। संजय राऊतांनी देशाच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारा असा गौप्यस्फोट केला आहे। बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर मोदी आणि शहांना मदत केल्याचा गौप्यस्फोट राऊतांनी नरकातला स्वर्ग या त्यांच्या पुस्तकामधून केलाय। नरकातला स्वर्ग पुस्तकातून राऊतांचे गौप्यस्फोट। पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात UPAचं सरकार होतं। गोध्रा हत्याकांडादरम्यान CBIसह अनेक चौकशांचा ससेमिरा सुरू होता। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता। याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं। कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता। अटकेची टांगती तलवार होती।
मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं. पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मूकसंमती दिली होती. त्यामुळे मोदींची अटक टळली. मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल राऊतांनी केलाय. अमित शहा हे एक खून प्रकरणामध्ये आरोपी होते. त्यांना नंतर तडीपार सुद्धा केलं होतं. शहांना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता. पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते. पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली. शहांना एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला असं राऊतांनी म्हटलंय. हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले असा सवाल राऊतांनी केलाय. आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळेला मोदींच्या विरोधात होता. पण ठाकरे, शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला होता. मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली असं राऊतांनी म्हटलंय. त्यामुळे पवार मोदींना भेटले म्हणून राऊतांवरील कारवाई टाळली जाईल या भाकड कथांवर माझा विश्वास नव्हता. त्यांनी मला अटक केली. मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे. कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांनी असंही म्हटलंय की अरे त्यांचं सोडून द्या तुम्ही. ते कोण आहेत? ते कोणी खूप मोठे नेते आहेत का?